कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर, सीडीआर तपासात ते दोषी होऊ शकतात, करुणा मुंडे यांचा मोठा आरोप। तर मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजित कासलेंच्या चौकशीचीही मागणी। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मी कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न, निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा। एन्काउंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचंही कासलेंचं म्हणणं। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहीणच्या हप्त्यात कपात। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर, बहिणींच्या मतांची किंमत नंतर शून्यावर येईल, संजय राऊत यांची टीका। सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्याप्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट यांचा आका कोण, फेसबुक पोस्ट करत वैभव नाईकांचे सवाल। सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव, नाईकांचा आरोप। सिंधुदुर्गात आजही हत्याकांड सुरू, आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर श्वानाचा हल्ला, डाव्या पायाचा चावा घेतल्याची माहिती। सांगली महापालिकेकडून शहरात कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात। ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद मातोश्रीवर अंबादास दानवेंची तक्रार करण्यासाठी चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून खैरे आणि दानवे यांच्यात वाद। शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल, शेतकऱ्यांनी आता 15 ऐवजी 9% व्याजदराचा मोबदला मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावाने अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं, अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांकडून काळे झेंडे, परळीत बोगस जन्मदाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांची मागणी। सोमय्यांचा ताफा गेवराईकडे जाताना अडवला। नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचे 29 लाभार्थी संशयास्पद, 29 मुस्लिम लाभार्थ्यांची नावं समोर, मात्र गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही। शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी, सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला, निफ्टीचीही 500 अंकांनी झेप। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।